नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं स्थान आहे. त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट हा अखंड हिंदुस्थानातील 140 कोटी जनतेच्या मनामध्ये वेगळा आहे. परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा, पुतळ्याची स्थापना करण्याचा जो प्रकार सुरू आहे तो खरं तर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल धनगर समाजाचं काय प्रेम आहे, धनगर समाजाची काय भक्ती आहे, ह्या ज्या काही भिकारचोट लोकांना सांगण्याची खरंच आवश्यकता नाही. अनेक असे दाखले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून अखंड महाराष्ट्रातील, हिंदुस्थानातील धनगरांनी काम केलेलं आहे. सुपे खुर्दच्या पाटीलकीवरून जेव्हा जगताप आणि लकडे जे धनगर सरदार होते त्यांचा वाद निर्माण झाला, तेव्हा जगताप आणि धनगर मावळे पकडून ठेवले होते. आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 मार्च 1676 एक पत्र जगतापांना लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही पाटीलकी लकड्यांच्याकडे राहील. आणि त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी धनगरांच्या वाटेस न जाणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये धनगरांचं एक फार मोठं महत्त्व आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे बजाजी निंबाळकर यांना अफजल खानाने पकडलं आणि त्यांना बाटवण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी नाईकजी पांढरे नावाचे जे सरदार होते, धनगर सरदार, त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली की ह्या विषयामध्ये तू लक्ष घाल. नाईकजी पांढरे यांनी या सगळ्या विषयात लक्ष घालून बजाजी निंबाळकर यांच्याबद्दल बोलणी करून 60,000 होना देऊन त्यांना सही सलामत परत आणलेला आहे. धनगरांचे इतके मावळे आहेत की धनगरांच्यामध्ये सूर्याजी पिसाळ कुणीच नाही झाला, गणोजी नाही झाला, कान्होजी नाही झाला, धनगरांच्यामध्ये नाईकजी झाले. आणि त्यांनी हे सगळे विषय पुढवून केलेले आहेत. सरदार शेळके असतील, सरदार शेंडगे असतील, सरदार कोळेकर असतील, सरदार पांढरे असतील, सरदारजी का जीर्णोद्धाराचा खर्च स्वतः उचलला आणि जीर्णोद्धार केलाय. आज तीच समाधी आहे. केळुसकर गुरुजींनी जेव्हा शिवचरित्र लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती, आणि केळुसकर गुरुजींना वाटलं की याच्या सगळ्या प्रती जगभरात गेल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं मोठं काम आहे, जगाला माहीत झालं पाहिजे. जगातल्या 27 विद्यापीठांना जेव्हा शिवचरित्र इंग्रजी किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये अनुवाद करून द्यायचं होतं, केळुसकर गुरुजींनी घरातले दागिने ठेवून, कर्ज काढून हे शिवचरित्र प्रकाशित केलं होतं. त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर झाला होता आणि तरी ते शांत बसत नव्हते. ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब त्यांचे विद्यार्थी होते. बाबासाहेबांना सोबत घेऊन केळुसकर गुरुजी डोक्यावरती शिवचरित्राच्या प्रती घेऊन सगळीकडे फिरायचे. इथल्या सगळ्या तेव्हाच्या राजा राजवाड्यांना त्यांनी मदत मागितली की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अखंड जगाला माहीत झालं पाहिजे आणि मग तुम्ही आम्हाला मदत करा. कोणी नाही मदत केली. मग हे कुठं काय सगळे गेले होते खड्डे काढायला लोक. शेवटी हे गेले कुठं? इंदोरला. आणि इंदोरच्या होळकर राजांनी ह्या सगळ्या शिवचरित्राच्या प्रतीचा जेवढा खर्च आहे तेवढा खर्च त्यांच्याकडे देऊ केला. त्यांच्यासोबत त्यांनी माणूस पाठवला सातारापर्यंत आणि मग त्या सगळ्या प्रती छापल्या आणि अखंड जगभर पाठवलेल्या आहेत. मराठे नर्मदे नदीच्या पलीकडे केव्हा गेले? त्याचं नेतृत्व करणारा हा पण धनगर सरदारच होता. मराठ्यांना नर्मदेच्या पलीकडे घेऊन जाणारा हा धनगर सरदार होता. मराठ्यांना अटके पार घेऊन जाणारा सुभेदार मल्हारराव होळकर होते. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून मंदिरावरती कळस आणि दारामध्ये तुळस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे कोणी अंगावरती घेतलं? त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. हक्कराय आणि बुक्कराय ज्यांनी आदिलशाहीच्या मानगुटीवरती पाय दिला हे पण धनगर राजे आहेत.
युरोपापासून मलेशियापर्यंत अखंड भारताचं नेतृत्व करणारा चंद्रगुप्त मौर्य धनगर आहे. तुम्ही आम्हाला शिकवताय, आम्हाला शिव्याशाप देताय, आमच्यावरती उद्धट बोलताय. बर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुणाचाच विरोध नाही. अरे आम्ही करतो ना पुढे होऊन. तुम्ही जे खिलोबा मंदिराच्या परिसरामध्ये जो धिंगाणा लावलाय, हे पवित्रता माहित आहे का तुम्हाला? खिलोबा हा शंकराचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे, आणि बिरोबा शंकराचा अवतार आहे. म्हणजे शिव आणि विष्णूचं हे पवित्र ठिकाण आहे. पट्टणकोडोलीला एका दिवशी 20 ते 25 लाख लोक येतात. येलो फेस्टिवल म्हणून अखंड जगभर पट्टणकोडोलीच्या या कार्यक्रमाला मान्यता आहे. आणि पट्टणकोडोलीमध्ये जोपर्यंत खिलोबा देवस्थानचे वारस फरांडे बाबा महाराज येत नाहीत, तोपर्यंत या पवित्र मंदिराच्या गावामध्ये जायला पण परवानगी नाही. जोपर्यंत फरांडे बाबा पायी चालत येतात, ते अंजनगावहून शेकडो त्यांच्यासोबत मानकरी आणि भक्त लोक असतात, ते जोपर्यंत त्या पट्टणकोडोलीच्या सीमेवरती येत नाहीत आणि गाव सगळं त्यांना घेऊन गावात जायला येत नाही, तोपर्यंत एकाही माणसानं पट्टणकोडोलीत जायचं नाही. शिव आणि विष्णूचा अवतार असणाऱ्या या अंजन गावामध्ये तुम्ही काय पद्धतीनं धिंगाणा लावलाय, हे निषेधार्ह आहे. फरांडे महाराज पट्टणकोडोलीत भाकणूक करतात, तलवार खेळतात. तुम्ही ते बघा सगळे व्हिडिओ. जे आज कोणी जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न करतायत, फरांडे बाबा तलवार अंगावरती खेळतात, भाकणूक करतात, जगाची भविष्य सांगतात. ते पुढच्या 1 वर्षामध्ये काय होणार त्याची दिशा देतात. आज त्या फरांडे बाबावरती तुम्ही काय वेळ आणली आहे? 2 दिवस झालं त्यांनी अन्न खाल्लं नाही, ते तिथं बसून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आक्षेप नाहीत, पण पद्धतीबद्दल आक्षेप आहे. काय रे, चोरासारखं रात्रीचं येऊन तुम्ही महाराजांचा पुतळा तिथं बसवता, धिंगाणा करता, पोलिसांच्या गाड्याची तोडफोड करता, एसपींच्या कलेक्टरच्या गाड्याची तोडफोड करता. हे कशासाठी? काय हे प्रकार आहे? मराठवाड्यामध्ये जे लोन पसरलंय ते तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे काय? कोण आहे याच्या पाठीमागं? पोलीस प्रशासनाला माझं आव्हान आणि विनंती आहे, याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. माननीय एसपी ग्रामीण सोलापूर माननीय कुलकर्णी साहेबांशी गेल्या 3 दिवसापासून मी सातत्यानं संपर्कात आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती ही बाब घातली आहे. सगळे तिथले प्रशासकीय अधिकारी यांच्या आम्ही सोबत आहे. परंतु ह्या पद्धतीनं जे चुकीचं काम तिथं सुरू आहे ते थांबलं पाहिजे. अनेक ठिकाणी तुम्ही रात्री अपरात्री पुतळे बसवताय, त्या पुतळ्याची क्वालिटी काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तुम्ही ते मटेरियल काय वापरलंय याची तपासणी केली आहे? उद्या कुणी विटंबना केली, काय केलं, महाराष्ट्र का पेटू शकतो. अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीचे रात्रीचे पुतळे बसवले जात आहेत. आणि हे जे सगळं सुरू आहे, एका बाजूला म्हणायचं धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, दुसऱ्या बाजूला त्यांचे आराध्य दैवत आहे, तिथं जाऊन तुम्ही खोड्या काढायच्या आणि धनगर आणि मराठा समाज जो गुन्ह्या गोविंदानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये नांदतोय त्याच्यामध्ये फूट पाडायची. हे कोण करतंय? याच्या मुळामध्ये पोलिसांनी जावं. तो कोणीतरी भडवा कुत्रा आम्हाला शिव्या देतोय. भोसडीच्या समोर ये ना, कालपासून तुझा फोन बंद आहे. तुझ्यात एवढा दम आहे, तुझ्यात एवढी ताकद आहे, तुझ्यात एवढी क्षमता आहे, भडव्या तुला इतिहास माहित आहे का? तू आज ज्या पद्धतीनं भाषण करतोय, पोलिसांचे कपडे काढून मारतो, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या बद्दल बोलतोय, आम्हाला आई म्हणून शिव्या देतोय. तुझ्यात हिंमत आहे, पुढे ये. कालपासून फोन स्विच ऑफ करून तू बसलाय. तुझ्या बापांशी मी लढलोय. जेवढे तुझे बाप आहेत ना इथं महाराष्ट्रामध्ये, त्यांच्याशी मी लढलोय. तुझ्याशी लढायला कुत्र्या मला गरज नाही. आमची पोरच तुझी चड्डी काढून टाकतील. त्यामुळे तू त्या भानगडीत पडू नको. परंतु जी पद्धत आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती प्रशासनानं थांबवलीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाब माझ्यावर सोपवा. अंजनगावमध्ये पुतळा बसवायचा आहे ना, माझ्यावरती सोपवा. अरे 5-10 हजार ढोल घेऊन आम्ही तिथं बसवतो पुतळा. पण ज्या पद्धतीनं तुम्ही खेलोबा देवस्थानच्या परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीनं रात्रीचा आणून पुतळा बसवताय, ही गोष्ट कदापि सहन केली जाणार नाही. आणि त्यामुळे अभिजित पाटील तिथले आमदार, त्यांच्याशी मी बोललो परवा, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये बोललो की बाबा आपल्यात कुणाच्यात वाद नसतं. त्यांचं पण म्हणणं आलं ठीक आहे, बोलून घ्या तुम्ही, 7 गुंठे पुढे जागा आहे, त्या जागेमध्ये आपण पुतळा बसूया. त्यांचं त्यामध्ये नेवाळेवाडी आहे, त्यामध्ये खडकेवाडी आहे, हिरकणीवाडी आहे, पोटलेवाडी आहे,
परडीवाडी आहे, टकमकवाडी आहे,